झाले स्क्रीन शेअर. ठीक आहे. ठीक आहे. हा. आता ऍसिड रेनचे इफेक्ट्स आपण बघत होतो, त्याचा इन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होतोय. हा. तर आपण ऍसिड रेन इफेक्ट ऑन ट्रीज अँड प्लांट्स हे डिस्कस करत होतो. तर इथल्या फिगर मध्ये तुम्ही बघू शकताय प्लांट्स वरती कसा त्याचा इफेक्ट होते. ओके. सो aside from aquatic bodies, the acid deposition can significantly impact forest. As acid rain falls on trees, it can make them lose their leaves, damage their bark, and stun their growth. हं? तर जे काही त्याची पानं आहेत, ती पानं भोकं पडतील किंवा गळून जातील किंवा त्याची जी काही वाढ आहे, ती वाढ थांबणार आहे. हं? म्हणजे ते झाड थोडक्यात थोडंसं जळल्यासारखंच होईल, आपल्याला असं म्हणता येईल. By damaging these parts of tree, it makes them vulnerable to disease, extreme weather and insects. हं, तर तिकडे झाड ते इट इज व्हलनरेबल डिसीज म्हणजे काय, वेगवेगळे त्याला डिसीज होणार, आजार होणार, वेगवेगळे त्याला कीड लागणार, इन्सेक्ट्स. Acid falling on the forest soil is also harmful because it disturbs soil nutrients, kill microorganisms in the soil, and can sometimes cause a calcium deficiency. तर मातीमध्ये जर ऍसिड रेन मिक्स झाला तर एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. जे काही मातीमधले मायक्रोन्यूट्रन्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हा, तर हे काय होतात, मरतात किंवा कमी होतात आणि मातीमध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी तयार होती. ओके. ट्रीज ॲट हाय altitudes are also susceptible to problems induced by acid cloud cover as the moisture in the clouds blankets them. म्हणजे काय, जी काय उंच जाणारी झाडं आहेत, ती उंच जाणारी झाड देखील ऍसिड रेनमुळे जास्ती अफेक्टेड होतात. म्हणजे का, तर तिथल्या एक तर ती झाडं उंच जातात आणि ढगामध्ये जे काही ऍसिड आहे, जे काही मिक्स झाले गॅसेस बरोबर, ओके, ते त्याचं जे काही मॉइश्चर आहे, ते मॉइश्चर हे झाडांच्या पानावरती पडतं. आणि त्याचा इफेक्ट होतो. Okay, so this was about this acid rain effect on trees and plants. Can we go for next slide? Next slide. हा. रिपीट करायचंय. काय कळाल? हा, याच्यातलं काय कळालं नाही सांग मला. पीपीटी शेअर केलेली ऑलरेडी. स्लाइड देखील शेअर केलेली आहे. ऍसिड रेन इफेक्ट ऑन ट्रीज अँड प्लांट्स, त्याच्यातलं काय कळालेलं नाहीये. हा, कुणाला कळालेलं नाही बोला माझ्याशी. कुणाला कळालेलं नाहीये. काय नाव? हा, याच्यातलं काय कळालेलं नाही ओंकार, सांग बघू मला. हम्म. नाही नाही, हे आता मी ट्रीज बद्दल बोललो, म्हणजे झाडाची काय पानं आहेत, ती पानं आता तुम्हाला पिक्चर मध्ये दिसते, जळल्यासारखी होतात, बरोबर आहे. पण ज्यावेळेला ऍसिड रेन मातीमध्ये होतोय, सॉइल मध्ये होतोय, त्यावेळेला त्याचा इफेक्ट काय होतोय, तर मातीमध्ये जे काही न्यूट्रिएंट्स असतात, सूक्ष्म अन्नद्रव्य असतात किंवा दुय्यम अन्नद्रव्य असतात, ती कमी होतात. किंवा मातीमध्ये जीवाणू असतात, ते मरतात. आणि ऍसिड ऍसिड जो आहे तो मातीमधल्या कॅल्शियमशी रिॲक्ट होतो आणि कॅल्शियम मातीमधला कॅल्शियम कमी होतो, त्यामुळे काय होतं, कॅल्शियम डिफिशियन्सी होती. कळलं ना? ओके. ओके. नेक्स्ट स्लाइड.
ऍसिड रेन इफेक्ट ऑन बिल्डिंग्स. तर बिल्डिंगचा तुम्ही इथं जे काही पिलर्स आहेत त्याचे हे शेप बघू शकता तुम्ही कसे झालेत ते. हं? किंवा त्याची झीज होती जी काय दगड आहे वापरलेला बिल्डिंग मध्ये किंवा कन्स्ट्रक्शन असेल काही, by using some cements, concrete. So it will also have effect on the building. Finally, acid deposition has also an impact on architecture and art it is because of its ability to corrode certain materials. ability to corrode certain materials म्हणजे काय? गंज चढणे. सर्टन मटेरियलला गंज चढतो. As acid lands on the buildings, especially those constructed with limestone. लाईमस्टोन म्हणजे काय? एक प्रकारचा दगड आहे तो. It reacts with minerals in the stones, sometime causing it to disintegrate and wash away. म्हणजे जो काही लाईमस्टोन नावाचा जो काही दगड आहे त्याच्याशी जर ऍसिड रेनचा कॉन्टॅक्ट आला तर तो काय होतो? दगड ठिसूळतो आणि ठिसूळून तो दगड ब्रेक होतो डायरेक्टली. ओके. And acid deposition can also corrode modern buildings, cars, railroad tracks, airplanes, steel bridges, pipes, and the things which are underground. त्या देखील त्याचा देखील ऍसिड रेनमुळे इफेक्ट होतो. अंडरग्राउंड म्हणजे काय? ते त्या ज्या काही पाईपलाईन्स असतील मेटलच्या त्या जर अंडरग्राउंड आहेत, मातीत आहेत, तर समजा तिथे ऍसिड रेन झाला तर ती काय माती आहे ती ऍब्सॉर्ब करणार ऍसिड, आणि ऍब्सॉर्ब केल्यावर जी काही खाली पाईपलाईन आहे ती देखील त्याला देखील ते टच होणार. त्याच्यामुळे जे काही मटेरियल आपण वापरलंय किंवा जी ती ती जी काही पाईपलाईन आहे ती देखील डॅमेज होणार. म्हणजे फक्त वरती आहे जे काही वरती आहेत गोष्टी त्याच फक्त अफेक्ट होणार नाहीत, तर ज्या काही अंडरग्राऊंड आहेत, बिलो ग्राउंड आहेत त्या देखील अफेक्ट होणार. सोल्युशन काय आता याला? सोल्युशन कसं काढायचं? Modern science has proven that acid rain is a dangerous and highly destructive problem. As a result, various ways to limit acid rain have been invented, and some of them are now being used. कुठले कुठले आहेत ते बघूया आता. There are many ways that power plant companies like Northern State can reduce acid rain creation. They can use a coal with low sulfur content. They can remove the sulfur from the from the smoke their plant release. They can limit processes known to generate high levels of acid rain. म्हणजे काय आता तुम्ही बघितलंय की कोल जनरेटिंग पॉवर प्लांट जे आहेत, पॉवर जनरेशन प्लांट्स विच युजेस कोल, सो दे एमिट सल्फर ऑक्साईड. ओके. तर आपण त्यांनी आता काय एक नवीन स्टेप घेतले, तर ते म्हणतात की दे कॅन यूज कोल विथ लो सल्फर कंटेंट अँड दे कॅन रिमूव्ह सल्फर फ्रॉम द स्मोक द प्लांट रिलीज. ओके. सो दिस विल emit low sulfur into atmosphere. Policymakers and environmental experts are now looking into the best methods to limit acid rain. Environmentalists advocate the installation of sulfur clearing scrubbers in factories, washing sulfur out of coal, and finding new methods of burning coal. So these are the measures which are taken to reduce the sulfur emission. Power plant operators are looking for less expensive solution to the problem. Individuals can help by conserving energy or driving their car less. त्यामुळे ऑटोमोबाईल कमी चालवा, गाड्या कमी चालवा, त्याच्यामुळे एमिशन कमी होईल. Governments
can pass laws restricting pollution levels, or it can use a variety of methods such as tradable emission permits to reduce acid rain. Whatever way it is done, acid rain will certainly have to be limited in the future. हं? याचा अर्थ काय की जे काय आपण त्याच्यावरनं पर्याय काढतोय किंवा करेक्टिव्ह मेजर्स घेतोय तर ते करायला पाहिजे, आणखी वाढवायला पाहिजेत. तरच ऍसिड रेन जो आहे तो कंट्रोलमध्ये येईल. Okay, so this was about acid rain, which was one of the most predominant environmental issues. हा, ठीक आहे. तर आता आपण पुढची स्लाइड बघायची आहे. बघूया ना. हा, तर एक अजून एक दाखवतो जस्ट ओव्हरव्ह्यू तुम्हाला. दिसते नवीन पीपीटी. हा, तर जरा ही सेकंड पीपीटी आहे. आणि क्लायमेट चेंज म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. हं? त्यातला थोडा पोर्शन बघूया आता आपण. क्लायमेट चेंज म्हणजे काय, काय क्लायमेट चेंज सांगा बघू मला. क्लायमेट चेंज म्हणजे काय? बोला की. वेदरचं ॲव्हरेज म्हणजे काय? आता उन्हाळ्याच्या दिवसात थंडी वाजते आणि ज्यावेळेला पावसाळा असतो त्यावेळेला कडक ऊन आहे. तर हा काय झाला, क्लायमेट चेंज झाला. किंवा तुम्ही एका दिवसात 3 ऋतू अनुभवताय. कसे? तर सकाळी एकदम थंडी, धुकं पडते. दुपारी एकदम कडक ऊन. हा, आणि एकदम कडक दुपारी ऊन असल्यामुळे संध्याकाळी 4 वाजता पाऊस होतोय. तर हे जे काही तिन्ही ऋतू आहेत हे तुम्ही एका दिवसात अनुभवताय, एक्सपिरियन्स करताय. गेटिंग? सो दिस इज द क्लायमेट चेंज. कळते? तर तेच सगळं सांगितले. तर आता क्लायमेट चेंज कशामुळे होतोय? व्हॉट आर द व्हेरियस रिझन्स? सो चेंजेस इन सन्स आउटपुट, changes in earth orbit, changes in volcanic eruption, and changes in greenhouse gases. या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीत जर चेंज झाला, then there will be a climate change. ओके. आता सन्स आउटपुट म्हणजे काय? सूर्याची जी काय उष्णता आहे ती जास्ती उष्णता बाहेर पडते, किंवा इंटेन्सिटी आहे जी सूर्यप्रकाशाची, तर ती इंटेन्सिटी वाढलेली आहे, जास्ती आहे. तर त्याला आपण काही करू शकत नाही. दॅट इज द सन्स आउटपुट. ओके. देन अर्थ ऑर्बिट. आता आपली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपली पृथ्वी जी आहे ही सूर्याभोवती फिरती. तर त्याचं एक स्पेसिफिक ऑर्बिट आहे. त्या ऑर्बिटमध्येच पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरती. आता तो ऑर्बिटचा जर थोडासा रूट बदलला, सो अगेन देर वुड बी अ प्रॉब्लेम. ओके. सो दॅट इज द अर्थ ऑर्बिट. देन व्होल्कॅनिक इरप्शन, मगाशी सांगितलं मी, व्होल्कॅनिक इरप्शन ज्यावेळेला होते त्यावेळेला
कितीतरी टन ॲश बाहेर पडते, वेरियस गॅसेस जे काय आहेत ते फॉर्म होतात, ते बाहेर पडतात. त्यानंतर जो काही लावा रस आहे तो मोल्टन रस बाहेर पडतो. हं? तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या काय आहे, हं? राख आहे, गॅसेस आहेत, तर अशा बऱ्याच गोष्टी त्यातनं बाहेर पडतात आणि कित्येक शेकडो हजार किलोमीटर पर्यंत त्या पसरतात. सो दॅट इज अबाउट व्हॉल्कॅनिक इरप्शन. देन ग्रीन हाऊस गॅसेस. आता ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय, ठराविक स्पेसिफिक गॅसेस आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं, ग्रीन हाऊस इफेक्ट होतोय. तर ग्रीन हाऊस इफेक्ट आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. हम्म. तर हे काय आहेत, क्लायमेट चेंजेसचे कॉजेस आहेत. त्यातला पहिला कुठला आहे, इन्क्रीजिंग ग्रीन हाऊस गॅसेस विच ट्रॅप मोर हीट. त्यानंतर तुम्ही आता पिक्चर मध्ये बघता येतं कसा क्लायमेट चेंज झालाय. एक ग्लेशियर आहे आणि 1914 साली एक ग्लेशियर असं होतं आणि 2004 मध्ये परत त्यांचे फोटो काढले तिथं, तर तुम्हाला फरक दिसतो इथं. पोर्टेज ग्लेशियर नावाचं एक ग्लेशियर आहे. ओके, सो यू कॅन सी द डिफरन्स हिअर. ओके, खाली इकडे बघा. अलास्का. तर 1950 साली अशी परिस्थिती होती आणि 2002 साली ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे इथं स्नो किती दिसतोय बघा आणि इथला स्नो किती आहे बघा, म्हणजे किती फरक आहे याचा. सो दॅट इज द क्लायमेट चेंज. देन ग्लेशियर रिट्रीट. 1885 ला जो काही हा ग्लेशियर आहे त्याचं पिक्चर, आणि इथं 2004 ला या ग्लेशियरचं पिक्चर. किती फरक झालेला दिसतोय तुम्ही बघताय. ऑफकोर्स साधारण 125 वर्ष तरी इथं झालेली आहेत. 125 वर्षाचा गॅप आहे. बट देर इज अ डिफरन्स इन क्लायमेट. तर हे जे आहे वाय वी शुड केअर, हे आपण उद्या पुढच्या लेक्चरला बघूया, उद्याच्या. आत्ताच एक्झिट व्हायचं नाहीये, मी तुमचा अटेंडन्स लिहून घेतोय. जरा 2 मिनिट थांबायचं आहे. नंबर नको, माझ्या मोबाईलवर आलेत ते, फक्त जरा मी नोट डाऊन करून घेतो. सिक्वेन्सली कळतायत मला ते. आज तारीख किती आहे, 5. 5/4/21. मला सगळं ऐकू येते बरं काय. काय तुम्ही जे काय बोलताय. हा, हा, बोला. तू नव्हताच लेक्चरला? का रे बाबा? अरे, 1-2 मिनिट थांब, मी जरा अटेंडन्स थोडी लिहून घेतो आणि मग तुला सांगतो. काय नाव तुझं? नाव काय तुझं म्हणलास? ओंकार गाडेकर. कुठलं गाव तुझं रे? बर, ठीक आहे. नाही, नाही, मी लिहून घेतोय.
मला सिक्वेन्स वाईज कळतं इथं. किती जण प्रेझेंट आहेत आज? मगाशी 37 जण होते. काही प्रॉब्लेम नाही. 34 जणांचीच मी प्रेझेंट देणार. 34 आहेत. नाही करायचं लिओ, मी सांगितल्याशिवाय. काय गडबड आहे? मग काय गडबड आहे? थांबा की मग. ओंकार, हॅलो ओंकार. हा. बरं कुणी सांगेल का मला आपण आतापर्यंत काय काय बघितलं ते? राईट फ्रॉम फर्स्ट लेक्चर आपण आता काय काय बघितलंय, कोणी सांगेल का? कोण सांगणार? हा. काय काय बघितलं? हा. काय काय झालं रे? बोला की. आतापर्यंत काय काय बघितलं? निखिल मनोज चौगले, नंबर काय तुझा रे बाबा? निखिल मनोज चौगले. व्यवस्थित तू लिहिलेलं नाहीयेस. एनरोल केलेलं नाहीस व्यवस्थित. गणेश 186. तू पण व्यवस्थित एनरोल केलेलं नाहीस, ती करा, नाही तर पुढच्या लेक्चरला अबसेंटी पडणार. बरं हे बघा, आतापर्यंत आपण काय काय बघितलं? इन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, त्याचा स्कोप, त्याचं इम्पॉर्टन्स काय हे आपण बघितलं. कळते ना? त्यानंतर इन्व्हायरमेंट मध्ये कुठले कुठले 4 सेगमेंट्स आहेत, त्याच्या सेगमेंट सगळे आपण बघितले. 4चे 4 सेगमेंट आपण बघितले. त्यानंतर आज आपण काय चालू केलंय? इन्व्हायरमेंटल इश्यूज, कुठले कुठले इन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत. तर त्यातला पहिला आपण बघितला ऍसिड रेन. आता दुसरा आपण बघतोय क्लायमेट चेंज. असे एक 4-5 इन्व्हायरमेंटल इश्यूज, ग्लोबल इन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत, ते इश्यूज आपण बघणार आहे. कळते? कळते ना? सुरू झाले काय? तुम्ही एक्झिट करा. एक्झिट करा, एक्झिट करा. हा. घेतला घेतला.